कल्याण पश्चिम के सहजानंद चौक में लोहे का फ्लैक्स गिरने से हड़कंप मच गया। इस घटना में करीब 7 से 8 वाहन क्षतिग्रस्त हुए हैं और वहीं 2 लोग जख्मी हो गए हैं। घटना का पंचनामा कर कड़मोपा आयुक्त ने कॉन्ट्रैक्टर के खिलाफ शिकायत दर्ज कराने व नुकसान भरपाई करने का भी निर्देश दिया है। वहीं इस मामले में सांसद किरीट सोमैया ने कहा कि यदि 48 घंटों में कार्रवाई नहीं की गई तो वे कड़मोपा आयुक्त इंदुरानी जाखड़ पर भी कार्रवाई की मांग करेंगे। आज सदानंद चौक कल्याण येथे एक जी होर्डिंग होती त्याच्यावर लावलेले बॅनर पडले, त्यामुळे खाली जे गाडी उभी होती त्याला नुकसान झाला। आम्ही स्पॉटवर येऊन पंचनामा केला। जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी योग्य पद्धतीने SOP फॉलो केले नाहीये होर्डिंग वर बॅनर लावताना, त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतोय आणि जी नुकसान भरपाई आहे ते पण कॉन्ट्रॅक्टर मार्फत त्यांना दिली गेली पाहिजे याचं आम्ही निश्चित करतो त्यांच्यावर जबाबदारी आणि त्यांच्यावर FIR सुद्धा करतो, कारण त्यांनी पब्लिक नेग्लिजन्स यामध्ये केलेला प्रथम निदर्शनास येतोय। यासोबतच या परिसरामध्ये जे वेगवेगळ्या कंप्लेंट्स आहेत त्यांना पण एक आठवडाभरामध्ये जे होर्डिंगच्या बाबतीतली कंप्लेंट आहे ते निकाली काढण्याचे आदेशित करतो। ऍक्च्युली स्टेशन परिसरामध्ये काही रेल्वेची हद्दीमध्ये आणि काही आपल्या हद्दीमध्ये होर्डिंग्स लावले होते। आपल्याकडे जे होर्डिंग्स आहेत त्यामध्ये कारवाई सुद्धा झाली होती आणि जे रेल्वेच्या हद्दीमध्ये होर्डिंग्स आहेत त्यासाठी आम्ही रेल्वेचे कर्मचारी जे आहेत त्यांना आदेशित केलेलं आहे ते काढण्यासाठी आणि परत एकदा आज आम्ही स्ट्रिक्ट सूचना सगळ्यांना देतो जेणेकरून कुठल्याही प्रकारची अशी घटना घडणार नाही। ते कारचा जो नुकसान झालाय ते आम्ही जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या मार्फत ताबडतोब जे पर्सन आहे त्यांना देण्यासाठी त्यांना निर्देशित करणार आहोत। जे जखमी झालेले आहे त्यांचे पण आम्ही आपल्या जो हॉस्पिटल आहे तिकडे ट्रीटमेंट करून घेणार आहोत। आजच आम्ही नोटीस बजावून म्हणजे हे कारवाई का आतापर्यंत केली गेली नाही याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना नोटीस बजावतो।